हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत साईनाथ पाचारने यांची दत्तक ही कादंबरी भाग 7. चला तर मग ऐकूया. त्यानंतरही मला सुलूच्या स्वभावाचं कोडं सुटलं नाही. दिवसेंदिवस मला तिच्या विचित्र स्वभावाची ओळख होत गेली. किन्हाळकर म्हणायचे, सुलू खूप प्रेमळ आहे. त्याने सुलूच्या स्वभावाचं मापन कोणती दृष्टी लावून केलं होतं कळेना. कारण मला तर अद्याप तिच्या मायाळूपणाचा कोणताच गुण दिसत नव्हता आणि बोलणं म्हणाल तर मुळीच प्रेमळ नव्हतं. किन्हाळकरांचा उल्लेख ती सतत थेरडा म्हणून करायची. 2-3 वेळा तर मला वेगळाच अनुभव येऊ लागला. मी घरात आलो की नाकात सिगारेटचा वास भरू लागला. यापूर्वी किन्हाळकरांच्या घरात असा वास कधी येत नव्हता. अलीकडे मात्र सिगारेटचा वास वरचेवर येऊ लागला होता. म्हणजे सुलूला सिगारेट ओढण्याची सवय होती का? मग हा विचित्र वास? मला वाटलं आपण सुलूला विचारावं, पण माझं धाडस झालं नाही. कधी कधी सुलू दाराच्या पडद्याआड उभी राहायची अन पडद्याआडून माझ्याकडे टुकूर टुकूर बघत राहायची. तिला माझी भीती वाटायची की काय कुणास ठाऊक. नक्कीच सुलूच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत असावं. सुलू आमच्या दोघांशीही नीट वागत नव्हती. किन्हाळकरांना तरी बाबा आणि थेरडा असे दुहेरी संबोधन वापरत होती, पण माझ्याशी अद्यापपर्यंत तिने कोणतंच नातं लावलं नव्हतं. प्रेमाने कधी भाऊ म्हणून हाक मारली नव्हती. त्या दिवशी कपडे खरेदी करतानाही तसं. तेव्हासुद्धा मला तिच्या विचित्र स्वभावाची ओळख झाली. किन्हाळकर आम्हाला म्हणाले, पोरांनो, तुम्ही आल्यापासून अद्याप मी तुम्हाला कपडे घेतले नाहीत. आज आपण तुम्हाला कपडे घ्यायला जाऊ. मी दुपारी लवकर येतो, तुम्ही तयारीत राहा. आम्हाला आज सुट्टीच होती, त्यामुळे मी आणि सुलू दोघेही घरीच होतो. किन्हाळकरांनी दुपारी फोन केला, मी आलोच, तुम्ही तयारीत राहा. मी तयार होतोच, पण सुलू मात्र होती तशीच बसून राहिली. मी 2-3 वेळा तिला सांगूनही तिने ऐकले नाही. किन्हाळकर आल्यावर त्यांनीही सुलूला कपडे खरेदीला चलण्याचा आग्रह केला. तशी ती फणकाऱ्याने म्हणाली, मला नको आहेत कपडे. का बाळ, तुला कपडे का नकोत? माझी आहेत ती कपडे बरी आहेत आणि चांगले कपडे घालून मला कुठे जायचे नाचकाम करायला? सुलूच्या बोलण्याचा मला राग आला. मी तिला फाटकन म्हणालो, तुला नाचकामच करायचं असेल तर त्याचाही ड्रेस मिळतो. सुलूला माझं बोलणं आवडलं नाही. तिने माझ्याकडे मोठे मोठे डोळे करीत बघितले आणि म्हणाली, तुला कोणी मध्ये बोलायला सांगितलं? मी बाबांशी बोलते. मला बोलायचा तुला काही एक अधिकार नाही. का नाही? भाऊ आहे मी तुझा. तू बाबांशी उद्धट बोललेलं मला आवडणार नाही. मी रागाने म्हणालो, पण त्याचा परिणाम उलट झाला. सुलू चवताळली. हात नाचवीत माझ्या अंगावर धावून आली. हुट, तुला पण भाऊ मानते. तू माझा कोणी लागत नाही, सांगून ठेवते. परत माझ्यावर रुबाब दाखवून तर बघ. सुलू तावातावाने बोलत होती. मुलीच्या जातीने एवढं बोललेलं मला आवडलं नाही आणि सुलू तर माझ्या अंगावर धावून आली होती. ती आपला डावा हात माझ्यापुढे उडवीत मला अद्वा तद्वा बोलत होती. माझ्या 7 पिढ्यांचा उद्धार करीत होती. सुलू जेव्हा मला तडा तडा बोलू लागले, तेव्हा सहन न होऊन मी फाडकन तिच्या थोबाडीत दिली. फडक आवाज झाला आणि सुलू मागच्या मागे धडपडली. तिचा तोरा एकाएकी खाली आला. आवेश नाहीसा झाला आणि आपल्या गालावर हात ठेवून ती लालबुंद चेहऱ्याने माझ्याकडे बघू लागली. मी असं काही करीन यावर सुलूचा विश्वासच बसला नाही. ती डोळे विस्फारून माझ्याकडे पाहू लागली. माझ्यापासून 2 पावले मागे सरली. ती अजूनही आपला गाल चोळीत होती. तिच्या नाजूक गोऱ्या गालावर 5ही हाताची निशाणी उठली होती आणि आपल्या हाताने ती गाल चोळीत होती. आता तर तिच्या डोळ्यात पाणीही यायला लागलं होतं. मला मात्र तिच्या रडवेला चेहरा बघून वाईट वाटत होतं. कसा कोण जाणे, पण माझा मानसिक तोल गेला होता. मी सुलूला फाटकन मारलं होतं. आता केल्या कृत्याबद्दल माझा मलाच राग आला. मी अपराधागत माझा हात चोळीत सुलूकडे बघू लागलो. मला वाटलं सुलू आणखी आक्रमक होईल, माझ्यावर हल्ला करीन, पण तसं काहीच झालं नाही. सुलू जवळच्या कोच्यावर बसून रडू लागली. तिच्या रडण्याचा आवाजही खूप मोठा येऊ लागला. मग मात्र मी घाबरलो. आता किन्हाळकर काय करतात इकडे पाहू लागलो. किन्हाळकर मात्र नेहमीसारखे हसले अन मला म्हणाले, आता खरा तू तिचा भाऊ शोधतोस. मला त्यांचं नवल वाटलं. कठीण परिस्थितीत सुद्धा ते किती खेळकळपणे वागत होते. सुलू अजूनही रडत होती. वाटलं धावत जावं आणि तिला कुशीत घेऊन तिची समजूत काढावी, म्हणून मी तिच्या जवळ गेलो आणि तिला काही म्हणणार इतक्यात किन्हाळकरांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, रडू दे तिला. रडल्याने मन मोकळं होतं, पश्चाताप धुवून जातो. मी पुढे नेलेला हात मागे घेतला. मनातून मात्र मला खूपच वाईट वाटत होतं. आपलं चुकलंच. आपण तिच्यावर हात टाकायला नको होतं.
तसं तिचा आणि माझा दाट परिचय नव्हता. ती आपली बहीण असली तरी दत्तक बहीण होती आणि तिच्यावर अधिकार गाजवावा अशी आमच्या जवळीकही निर्माण झाली नव्हती. मग मी तिला का दुखावलं असेल? मग तिला शांत करण्यासाठी स्वतः किन्हाळकर पुढे झाले. त्यांनी सुलूच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिचं मस्तक वर उचलीत म्हणाले, "चूप, रडू नकोस. तुला काही कोणी परक्या माणसाने नाही मारलं. स्वतःच्या भावानेच मारलं ना, आणि तेही तुझ्या फायद्यासाठीच मारलं. त्याचं एवढं वाईट वाटून घेऊ नकोस." सुंदू रडत होती. अश्रूने तिचा चेहरा सगळा ओलाचिंब झाला होता. रडून रडून सगळा चेहरा लालबुंद पडला होता. तिच्या चेहऱ्याची सगळी कडच बदलून गेली होती. डोळ्यांच्या ओल्याचिंब झालेल्या पापण्या अर्धवट उघडून ती किन्हाळकरांकडे पाहत होती. तिचा चेहरा पाहून मला खूपच अपराध्यागत वाटू लागलं. किन्हाळकर मात्र तिला हलक्या हाताने थोपटीत म्हणाले. तिला शांत करीत होते. नंतर किन्हाळकर तिला म्हणाले, "जा, उठ. आधी तोंड हात पाय धुवून ये. आपल्याला कपडे खरेदीला जायचे. मला माझ्या मुलांसाठी त्यांच्या पसंतीचे कपडे खरेदी करायचे. मी आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना कपडे घेतोय. नाही म्हणू नकोस बेटी, उठ." किन्हाळकरांच्या बोलण्याचा परिणाम असा झाला की सुलू गुमान उठली आणि आत गेली. ती तयार होऊन बाहेर येईपर्यंत मी कोच्यावर बसून होतो. सुलू कपडे बदलून बाहेर आली तेव्हा किन्हाळकर मला म्हणाले, "चल तू पण निघ." सुलू तयार होऊन निघाली. मग मीही माझी उदासीनता झटकून उठलोच. अक्षयमध्ये आम्ही कपडे खरेदीला गेलो. सगळ्या रस्त्याने सुलू माझ्यापासून फटकूनच वागत होती. किन्हाळकरांचा हात धरून ती चालत होती. रस्त्याने किन्हाळकरच बोलत होते. आम्ही दोघेही ऐकत होतो. कपडे खरेदी करताना सुद्धा आम्हाला सुलूच्या विचित्र स्वभावाची झलक पाहायला मिळाली. आम्ही आधी सुलूची खरेदी केली. तिने मरून कलरचा पंजाबी ड्रेस पसंत केला. किन्हाळकर म्हणाले, "म्हणून एक चांगली साडीही खरेदी केली." मी माझ्या पसंतीचे कपडे काढायला दुकानदाराला सांगितले. त्याने बऱ्याच कपड्याचा ढीग माझ्यापुढे टाकला. त्यातून मी मला हवी असलेली कपडे निवडली. इतका वेळ सुलू फक्त पाहत होती. पण माझी कपडे मी निवडलेली पाहताच तिने सगळी कपडे बाजूला सारली आणि म्हणाले, "मला यातलं कोणतंच कपडे पसंत नाही. पण ती कपडे मला घ्यायची आहे. तुला कपडेसुद्धा माझ्याच पसंतीनं घ्यायची आहे." सुलू अधिकारवाणीने म्हणाली. आणि मग तिने दुकानदाराला शेरवानी काढायला सांगितले. दुकानदाराने शेरवानीचे अनेक नमुने आमच्यापुढे टाकले. त्यातून जांभळ्या रंगाचा एक आणि मरून कलरचा एक असे 2 अतिशय महागडे शेरवानी निवडले, ज्याची किंमतच 3,000 रुपये होती. तिची पसंती पाहून किन्हाळकर म्हणाले, "वा बेटा, छानच पसंती आहे तुझी." सुलू हसली. मलाही बरं वाटलं. मी अद्याप शेरवानी कधीच घातली नव्हती. मलाही सुलूची पसंती आवडली. माझी खरेदी झाल्यावर किन्हाळकर म्हणाले, "चला निघूया आपण." "आणि तुम्हाला नाही कपडे घेतले बाबा?" "मला भरपूर आहेत कपडे. आणि आता या वयात काय करायचं मला कपड्यांचं?" किन्हाळकर म्हणाले. तशी सुलू फुरकुटून बसली. म्हणाली, "मग मलाही नकोत हे कपडे. माझ्याकडे पण बरीच कपडे आहे." असं म्हणून तिने चक्क हातातली कपडे फेकून दिली. आजूबाजूची गिऱ्हाईके आणि दुकानदार सुलूचा तरेबाईकपणा पाहत होते. पण सुलूला कशाची चिंता नव्हती. किन्हाळकरांना मात्र सुलूची ही कृती आवडली. ते मनापासून हसले. म्हणाले, "बरं बेटा, आपण मलाही कपडे घेऊ. तुझ्या पसंतीचे कपडे काढ मलाही." मग सुलूने तिच्या पसंतीचे एक चांगले सुताचे कापड खरेदी केले. सुलूची पसंती छानच होती. खरेदीची सगळी सूत्रे तिने आपल्या हातात घेतली होती. अगदी सहजपणे ती आमच्यावर अधिकार गाजवीत होती. दुकानातून बाहेर पडल्यावर ती म्हणाली, "आज आपण बाहेरच जेऊया." किन्हाळकरांनी तिचं हे म्हणणंही मान्य केलं. ते खरोखरच आमचे वडील शोभत होते. आमचा कोणताही हट्ट पूर्ण करायचा असा जणू त्यांनी निश्चयच केला होता. अलीकडे सुलू दररोज शाळेत जाताना माझ्याबरोबरच बाहेर पडत होती. मी सुद्धा दररोज निमानेच कॉलेजला जात होतो. सुलू आणि मी बरोबर बाहेर पडायचो. दुपारी परत येताना सुलू तिच्या शाळेच्या गेटवर येऊन थांबायची. आवर्जून माझी वाट पाहायची. मी आल्यावर परत दोघेजण चालत घराकडे जायचो. पण जाताना आणि येताना सुलू कधीच एकही अक्षर माझ्याशी बोलत नव्हती. मी बोलायचा प्रयत्न केला तरी ती गप्पच राहायची. कधी कधी गर्दी असली की माझा हात हाती धरून चालायची. तिला भीती वाटत होती की आणखी काही कारण होतं हे समजत नव्हतं. पण खूपच प्रमाणे वागत असल्यागत दाखवायची. तरीही त्या दिवशी कपडे खरेदीवरून मी सुलूला मारलं त्याचा राग ती धरून होती. आम्ही खूप परके आहोत असं वागत होती. कधी कधी मी विचार करायचो, आम्ही दोघेही या घरात दत्तक म्हणून का आलो? आमच्यात असं कोणतं नातं होतं की परमेश्वराने आम्हाला एकत्र आणलं? काय साध्य करणार आहे परमेश्वर यातून?
अजून आमच्यात एकोपा निर्माण झाला नव्हता. एकमेकाची मने तयार झाली नव्हती. एकमेकांवर आम्ही प्रेम करीत नव्हतो. किती परकेपणा होता आमच्यात. सुलू लहान होती, ती हट्टीपणागत वागणारच. आपण तिला समजून घ्यावं असं माझं मन मला सांगत होतं. पण समजून तरी कसं घेणार? सुलू अजूनही माझ्यावर डूब धरून वागत होती. मी घरात असलो की ती घरातल्या पडद्याआड उभं राहून माझ्यावर अशी नजर का ठेवते मला कळत नव्हतं. किन्नाळकर घरात असले की मात्र ती नेहमीसारखी सरळ वागायची. माझ्या शेजारी येऊन बसायची आणि मुद्दामून यायची कधी. वाचन करीत राहायची, काही कामं असले की ते करत राहायची. आम्हाला वेळच्या वेळी चहा नाश्ता द्यायची. घरातली सगळी कामं ती स्वतः करायची. आम्ही तिला मदत केलेली आवडायची नाही. स्वयंपाकघरात तर डोकावू सुद्धा द्यायची नाही. जणू स्वयंपाकघरावर तिचा एकटीचाच ताबा होता. तर मित्रांनो, आज इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.